नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 2. कथासार. जे मनात अपेक्षा धरून सद्गुरूंची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात, आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सद्गुरू भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थात कैवल्यपदाची प्राप्ती होते. श्री गुरुचरित्रामध्ये श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाल्याची कथा आहे. हेच पुढे लोकोद्धार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटी स्थिर झाले अशी धारणा आहे. मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे. याविषयीचे तर्कवितर्क काहीही असोत, मात्र श्री स्वामी समर्थ हे सर्वसामान्य जनांच्या उद्धारासाठी मानवदेह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले. हेच एक सत्य आहे. याविषयीचा एक प्रसंग असा घडला की राचप्पा मोदी या भक्ताच्या घरी श्री स्वामी बसले असताना कुणी कलकत्त्याचा साहेब दर्शनाच्या हेतूने त्यांच्यापाशी गेला आणि आपण कुठून आलात असे श्री स्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला. त्यावर श्री स्वामींनी हसून त्याला सांगितले, आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर आणि गोदावरी तीरावरील अनेक तीर्थ पाहत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर करीत अक्कलकोटास आलो. मंगळवेढा येथे श्री स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केले. तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगळवेढ्याच्या अजान भक्तांनी जाणले नाही. मात्र दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या या वेड्याबुवाचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना उमगेपर्यंत श्री स्वामी महाराज मंगळवेढा येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने कायमचे निघून गेले. द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त झाले, गुरुचरित्री ती कथा. पुढे लोक उद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिज विजयी शंका, मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद, लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी याचे घरी, बैसली श्री समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बसवोनी दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज, साहेबाने केला प्रश्न सहज, आपण आला कोठुनी.
स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दली वनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोलो तीर्थे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदाटका प्रती. तियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर वेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर. रमुले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने, वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे, तेथोनिया जाहले. तैपासूनी या नगरात, आनंदे आहोत नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, असे मुळापासोनी. ऐकोनिया ऐशी वाणी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेवोनी, गेले उठोनी उभयंता. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुदान येती गावात. जरी आली या क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणोनी देती, तेची महाराज भक्षिती. क्षणैक मागोनी राहती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयांप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार, सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतरखूण, स्वामींसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणोनी लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ. भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गोढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.